हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू? आय एम प्रोफेसर शिवानंद कुंभार. मित्रांनो, एक ट्रिक मी रीलच्या माध्यमातून शेअर केली होती आणि त्या ट्रिकच्या साहाय्याने मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठीतून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसं करायचं. आता बऱ्याच लोकांना तो व्हिडिओ खूप आवडलेला आहे, पण काही लोकांचे प्रश्न आहेत की प्रत्येकच वाक्यासाठी आपण ती ट्रिक यूज करू शकतो का? दिस इज अ क्वेश्चन. मित्रांनो, प्रत्येक वाक्यासाठी नाही, तर प्रत्येक वाक्य किंवा वेगवेगळी वाक्य आहेत आपण जी बोलत असतो. प्रश्नार्थी वाक्य असतात, आज्ञार्थी वाक्य असतात, विधानार्थी वाक्य असतात. त्या वाक्यांना वेगवेगळी ट्रिक आहे. तुम्हाला इंग्लिश बोलायला शिकायचं असेल तर या सगळ्या ट्रिक्सचा अभ्यास करावा लागेल. ती एक प्रकारची ट्रिक होती. आता याच ट्रिकच्या साहाय्याने तुम्ही शेकडो एक्झाम्पल तयार करू शकता. मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो आणि त्याकरिताच मी या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला त्याच ट्रिकचा वापर करून वाक्याच्या स्वरूपानुसार, म्हणजे वाक्यात तुम्ही काय वापरलेलं आहे त्याच्यानुसार त्या वाक्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन कसं करायचं किंवा त्याला ट्रान्सलेट कसं करायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर चला तर बघूया मित्रांनो. पहिलं वाक्य समजा मित्रांनो, वाक्य असं आहे. तुमच्या समोरच मी मराठीत वाक्य सांगतो आणि त्याचं ट्रान्सलेशनसुद्धा तुमच्या समोरच करून दाखवतो. ओके, कसं तर पहा. चला पहा मित्रांनो, समजा वाक्य आज आपलं मराठीमध्ये असं आहे की वाक्य नंबर 1 समजा की मी शर्यत जिंकू शकतो. चला, वाक्य असं आहे की मी शर्यत जिंकू शकतो. याला बदलायचं आहे आपल्याला आता इंग्लिशमध्ये किंवा याचं ट्रान्सलेशन करायचं इंग्लिशमध्ये. तर कसं करायचं तर पहा. आपण हे एक म्हणजे काय म्हणता येईल की पहिली स्टेज आहे मित्रांनो. ओके, आणि त्या पहिल्या स्टेजनुसार आपण ट्रान्सलेशन बघत आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, उलट सुलट कसेही वाक्य बनवू नका. आता काही लोक काय म्हणतात की समजा जिंकू शकतो मी शर्यत. आता एवढं अवघड वाक्य बोलायची गरजच काय? अरे सिंपल सोपं बोला ना. लक्षात आले का? समजा मी चहा घेतलेला आहे. समजा याचं ट्रान्सलेशन असं होईल की आय हॅव टेकन टी. ओके, तर मग असं म्हणण्याऐवजी काही लोक म्हणतात की माझा चहा घेऊन झालेला आहे. अरे बाबा, इतके आळीपिळी द्यायची गरजच काय? तुम्ही भाषेला सिंपल ठेवा ना. सिंपल ठेवा, त्याचं ट्रान्सलेशन बी सिंपल पद्धतीने तुम्हाला करता येईल. आता पहा, तेच वाक्य की मी शर्यत जिंकू शकतो. आता हे वाक्य मित्रांनो, तर पहा कसं करायचं. तुम्हाला त्या ट्रिकमध्ये मी काय सांगितलं होतं की सुरुवातीचा जो काही शब्द आहे मी, आता मीला आपण काय म्हणतो? आय म्हणत असतो मित्रांनो. बरोबर आहे, काय म्हणतो? आय म्हणतो. आता त्याच्यानुसार त्या ट्रिकनुसार मी तुम्हाला सांगितलं होतं की पाठीमागून आपल्याला यायचं आहे. उलटा क्रम लक्षात ठेवायचा आहे. पाठीमागचा पहिला शब्द येतो पहिला शकतो, दुसरा येतो जिंकू आणि तिसरा येतो मित्रांनो शर्यत. ओके, आता इकडे पहा, याला बदलायचं आता आपल्याला इंग्लिशमध्ये. तर तुम्हाला 3 शब्द सांगितले, शकतो, जिंकू आणि शर्यत. या तिघांसाठी मग काय म्हणायचं ते बघा. बघा मित्रांनो, मराठीमध्ये जर वाक्याच्या शेवटी शकतो येत असेल किंवा शकते येत असेल किंवा शकतात येत असतील, तर त्यासाठी इंग्लिशमध्ये काय वापरायचं माहिती आहे? त्यासाठी इंग्लिशमध्ये मित्रांनो वापरायचा एकच शब्द आणि तो आहे CAN, कॅन. काय वापरायचा? कॅन. शकतो येत असेल, शकते येत असेल मुलगी असेल तर, किंवा शकतात येत असेल आणि कोणी असेल तर त्यासाठी इंग्लिशमध्ये वापरायचं कॅन. आणि जेव्हा तुम्ही कॅन वापरता, कॅनच्या समोर जे तुम्हाला क्रियापद वापरायचं आहे, कॅनच्या समोर जे तुम्हाला वर्ब वापरायचं आहे ते नेहमी मित्रांनो V1 मध्ये वापरायचं. म्हणजे पहिल्या रूपामध्ये वापरायचं. त्याचं कोणतं रूप वापरायचं? त्याचं वापरायचं पहिलं रूप. चला, तर मग पहिला शब्द आहे उलट्या क्रमानुसार शकतो. आता शकतेसाठी आपण वापरतो मित्रांनो कॅन, तर मग या ठिकाणी घेतला आपण कॅन. ओके, तर तुम्हाला सांगितलं की कॅनच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे. तर जिंकू हा शब्द आहे मित्रांनो. आता जिंकू म्हणजे जिंकणे, तर जिंकण्यासाठी काय आहे मित्रांनो? विन आहे. आलं लक्षात? तर मग कॅन नंतर काय येईल? इथं विन येईल. आलं? चला, आता जिंकू हा शब्द घेतला. आता उलट्या क्रमाने शेवटचा शब्द आला शर्यत. ओके, तर शर्यतीला आपण काय म्हणतो मित्रांनो? रेस म्हणतो. बरोबर आहे. आता काही जण प्रश्न विचारत आहेत की कसं काय आलं, द कसं काय आलं. ओके, तर मित्रांनो बघा, जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर एखाद्या शर्यतीबद्दल बोलता, आता समजा एखादी शर्यत आहे सकाळी 10 वाजता, त्या शर्यतीत मी भाग घेणार आहे, तर तिला फक्त रेस नाही म्हणायचं, तिला द रेस म्हणायचं. का? कारण ती पर्टिक्युलर शर्यत झाली. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला आता द ॲड करावं लागेल, फक्त रेस म्हणता येणार नाही. आय कॅन विन द रेस. हे झालं त्याचं करेक्ट ट्रान्सलेशन. मग आता किती बी वाक्य जोडा ना, असे शकतो, शकते, शकताचे असे शेकडो वाक्य आणा ना, मी तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन करून दाखवतो. चला, दुसरं वाक्य या ठिकाणी आता पाहूयात. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी आता करून दाखवतो मित्रांनो. हे झालं पहिलं.
आता दुसरं उदाहरण समजा. दुसऱ्या उदाहरणामध्ये पहा की ती चहा बनवू शकते. आता शकतो घेतलो होता आपण, इथं काय घेतलं आपण, शकते घेतलं. आलं हे थोडंसं आता आपण फास्ट घेण्याचा प्रयत्न करू. आता पहा मित्रांनो, तीसाठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो शब्द, तीसाठी वापरतो आपण शी. ओके, पहिला शब्द जशाला तसा इंग्लिशमध्ये घ्यायचा सांगितलेला आहे. उलट्या क्रमाने इकडे यायचं. आता शकतेसाठी काय घेणार तुम्ही, कॅन घेणार. बनवू म्हणजे बनवणे म्हणजेच तयार करणे, तर त्यासाठी इंग्लिशमध्ये वर्ब आहे मित्रांनो MEKE, मेक. आता हेच क्रियापद तुम्ही कुठे बी लावू शकता. समजा शी कॅन मेक अ पिझ्झा, ती पिझ्झा बनवू शकते असं बी तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. आता शी कॅन बनवूसाठी काय म्हणणार, MEKE, मेक. MEKE, मेक. ओके, मग राहिलं काय, चहा. तर सर्वसामान्य चहा या अर्थाने टी पूर्वी कोणतंच उपपद वापरायचं नाही. तसं पाहायला गेलं मित्रांनो तर टी जे आहे, टी हे एक मटेरियल नाउन आहे, म्हणजेच पदार्थवाचक नाम आहे. आणि पदार्थवाचक नाम हे काउंटेबल नसतात, म्हणजे त्यांना 1 2 3 4 5 असं तुम्ही मोजू शकत नाहीत. आणि म्हणून तिथं टीला टी तुम्हाला तसं जशाला तसं घ्यायचं आहे. शी कॅन मेक टी. बघा छानपैकी झालं वाक्य हे आपण, शी कॅन मेक टी. तर या पद्धतीने तुम्ही मित्रांनो कितीही वाक्य ट्रान्सलेट करू शकता या ट्रिकच्या साह्याने. चला आता शक्तीचं झालं. शकताचं एक वाक्य या ठिकाणी घेऊयात. वाक्य नंबर 3 आहे की शेतकरी आत्महत्या करू शकतात. आता समजा हे कोण्या कॉन्टेक्स्टमध्ये मित्रांनो वाक्य बोललोय मी, की समजा दुष्काळ पडला, पिकांना चांगला भाव मिळाला नाही, शेतकऱ्याचं जीवनमान जर समजा खूप बिकट किंवा कठीण होत असेल, कर्जाचा डोंगर त्याच्यावर झाला असेल, तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण जनरल डिस्कशन करताना म्हणू शकतो बाबा शेतकरी आत्महत्या करू शकतात. आलशात हे जर समजा नाही बदललं तर याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट कसं करायचं. तर सर्वात अगोदर पहा मित्रांनो, तुम्हाला म्हटलेलं आहे की जो सुरुवातीला आलेला शब्द आहे तो जशाला तसा तुम्हाला खाली घ्यायचा आहे. आता शेतकरी, आता आपण एका विशिष्ट शेतकऱ्याबद्दल बोलायलो का, तुम्ही जेव्हा सर्वसामान्य कुठल्याही शेतकऱ्याबद्दल बोलता, जनरल शेतकऱ्याबद्दल बोलता, तुम्हाला तिथं शब्दप्रयोग करायचा आहे फार्मर्स. काय करायचं आहे, फार्मर्स. तिथं लावायचं नाही. तर बघा याचं ट्रान्सलेशन कसं होईल, फार्मर्स. पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी आपण काय म्हणलो, फार्मर्स म्हणलो. त्यानंतर उलट्या क्रमाने इकडे या असं तुम्हाला मी सांगितलं होतं. आता शकतातसाठी काय वापरायला सांगितले तुम्हाला, शकतातसाठी तुम्हाला वापरायला सांगितले मित्रांनो कॅन, CAN, कॅन. तर फार्मर्स नंतर आपण या ठिकाणी वापरलं कॅन. ओके, आता आत्महत्या करू शकतात. फार्मर्स कॅन कमिट सुसाईड हा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचा आहे. कोणता शब्द वापरायचा आहे, कमिट हा शब्द वापरायचा आहे. आता एक तुम्ही पाठच करून टाका, आत्महत्या करण्यासाठी काय म्हणतात, कमिट सुसाईड. एकदा दोनदा वाचलं आणि बोललं की ते पाठ होऊन जाईल तुम्हाला, तुम्ही कुठे बी यूज करू शकता. म्हणजे कसं सांगू तुम्हाला की आत्महत्या करणे यासाठी इंग्लिशमध्ये आहे मित्रांनो एक वर्ड, अँड दॅट इज कमिट सुसाईड. काय म्हणायचं, टू कमिट सुसाईड. आता पहा याचं वाक्य कसं होईल, कॅनच्या नंतर कमिट हा शब्द घ्या, घेतला, आणि आत्महत्यासाठी काय वापरायला सांगितलं, सुसाईड. फार्मर्स कॅन कमिट सुसाईड हा शब्द झाला मित्रांनो याचं करेक्ट ट्रान्सलेशन. चला आणखीन काही वाक्य या ठिकाणी पाहूयात. नंबर 4, नंबरमध्ये पहा मित्रांनो. आता कुठल्याही सिच्युएशनमध्ये जा, म्हणजे कसं की तुम्हाला सिच्युएशन पाहू वाक्य बनवता आले पाहिजे. आलं लक्षात. आता समजा फॉर एक्झाम्पल की तुम्ही ट्रिपल सीट आहात, एकाच गाडीवर 3 जण बसलेले आहेत, आणि तुम्ही गाडी घेऊन जात आहात रस्त्याने, आणि समोर पोलीसवाले आहेत. आता तुमच्यापैकी एकाने त्यांना पाहिलेलं आहे, आणि तिथल्या तिथंच आता समजा वाक्य कसं तयार करायचं, बाबा पोलीस आपल्याला मारू शकतात, पोलीस आपल्याला शिक्षा करू शकतात. आलं लक्षात. पोलीस आपल्याला पकडू शकतात. यापैकी कुठलंही बी एक वाक्य डोक्यामध्ये आणलं की लगेचच्या लगेच एका सेकंदात तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन करू शकता. कशा प्रकारे पहा, तर मराठीमध्ये पहा, पोलीस आपल्याला पकडू शकतात. पहा मित्रांनो, आता पोलीस आपल्याला पकडू शकतात.
आता बघा कसं होईल, तर पोलिसासाठी काय वापरायचं आहे आपल्याला, पोलीससाठी वापरायचं आहे मित्रांनो. एक शब्द लक्षात ठेवा, पोलीस जेव्हा केव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणसाल द पोलीस असं म्हणायचं आहे. ॲक्च्युली त्याचं प्रोनन्सिएशन जे आहे द पलीस असं होत असतं, पलीस म्हणायचं असतं मित्रांनो. तर पोलीससाठी म्हणायचं मित्रांनो द पलीस. काय म्हणायचं, द पलीस. झालं. आता उलट्या क्रमाने आपला क्रम, शकतात पहिल्यांदा, पकडू दुसऱ्यांदा आणि आपल्याला तिसऱ्यांदा. आलं लक्षात. आता शकतातसाठी काय वापरायला सांगितले, शकतातसाठी वापरायला सांगितले तुम्हाला कॅन, वापरलं. पकडू, आता इथं क्रियापदाचं पहिलं रूप, पकडण्यासाठी काय वापरतो आपण, CATCH, कॅच वापरतो. कोणाला, आपल्याला, आपल्यालासाठी काय म्हणायचं इंग्लिशमध्ये, अस म्हणायचं मित्रांनो, US, अस. आता हे एकदा उदाहरण समजलं की अस म्हणजे आपल्याला, तर याचे दुसरे उदाहरण तुम्ही तयार करू शकता. आलं लक्षात, आलं लक्षात. आता शिक्षक आपल्याला मारू शकतात. शिक्षक म्हणजे द टीचर, विशिष्ट शिक्षक असल्यामुळे द टीचर. द टीचर कॅन पनिश अस, द टीचर कॅन बीट अस. झालं ना आणखीन एक वाक्य, तर ते वाक्य आपण त्या ठिकाणी करू शकतो, द पोलीस कॅन कॅच अस. चला आता एक 5वं वाक्य शकतोचं घेऊयात मित्रांनो. त्यानंतर शूडचे वाक्य मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, म्हणजे पाहिजे या अर्थाने कसं तुम्ही त्याचा उपयोग करू शकता ते. 5 नंबरमध्ये पहा आता, देव तुला वाचवू शकतो. देव तुला वाचवू शकतो. तुझं जर कर्म चांगला असेल, हां, म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो मित्रांनो मराठीमध्ये, देव तारी त्याला कोण मारी, या कॉन्टेक्स्टमध्ये, या संदर्भामध्ये हे वापरलेलं वाक्य आहे. तर चला याचं ट्रान्सलेशन आपण या ठिकाणी पाहूयात. चला आता पहिल्यांदा काय घ्यायचं मित्रांनो, देव या शब्दासाठी इंग्लिशमध्ये आपण म्हणतो गॉड. काय म्हणतो, गॉड म्हणतो. तर उलट्या क्रमाने इकडे या तुम्हाला सांगितलेलं आहे. तर शकतोसाठी काय वापरणार तुम्ही, CAN, कॅन वापरणार. वापरलं. वाचवूसाठी इंग्रजी वर्ब कोणता आहे, वाचवणे या अर्थाने. तर वाचवणे या अर्थाने मित्रांनो एकदा फक्त पाठ करा, सेव्ह. आता वापरा किती बी वाक्यात, आय कॅन सेव्ह यू, यू कॅन सेव्ह मी, द पोलीस कॅन सेव्ह अस, नरेंद्र मोदी कॅन सेव्ह अस. शेकडो वाक्य तयार करा. अलग लक्षात. मग गॉड कॅन, आता वाचूसाठी सेव्ह शब्द, कोणाला, तुला. जसं मी तुम्हाला असं सांगितलं, तर तुलासाठी इंग्लिशमध्ये म्हणायचं यू. गॉड कॅन सेव्ह यू. ओके. तर या पद्धतीने तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन छानपैकी करू शकता. चला मित्रांनो, हे तर झाले समजा शकतोचे वाक्य. आता पाहिजे, करायला पाहिजे या अर्थाने कसे वाक्य तयार करायचे किंवा हीच ट्रिक तिथं कशा प्रकारे वापरायची ती मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण काय म्हणत असतो की बाबा आता तू घर बांधायला पाहिजे, लक्षात, तू परीक्षा पास व्हायला पाहिजे, लक्षात, मी कार विकत घ्यायला पाहिजे. हे असे आपण वाक्य बऱ्याच वेळेला यूज करत असतो किंवा बोलत असतो. तर ते इंग्लिशमध्ये कसे ट्रान्सलेट करायचे ते मी या ठिकाणी तुम्हाला आता सांगतो. पहा मित्रांनो, पहिलं वाक्य यातलं की तू घर बांधायला पाहिजे. तू घर बांधायला पाहिजे याला बदलायचं मित्रांनो आपल्याला इंग्लिशमध्ये. तर सांगितलेल्या तुमच्या क्रमानुसार, तर इंग्रजीमध्ये जेव्हा तुम्ही ट्रान्सलेशन करता, जेव्हा सुरुवातीचा जो शब्द आहे तू, त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं. आता तुला आपण काय म्हणतो मित्रांनो, यू म्हणतो की नाही, यू. आता उलट्या क्रमानं, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पाहिजे हा शब्द, पाहिजेसाठी इंग्लिशमध्ये कोणती मोडल ऑक्झिलरी आहे किंवा कोणतं सहाय्यकारी क्रियापद आहे, एकदा फक्त लक्षात ठेवा, नंतर पाठ करून टाका. बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही पाहिजे असं म्हणता ना, पाहिजेसाठी इंग्लिशमध्ये म्हणायचं शूड. लक्षात घ्या एक गोष्ट की वॉन्ट म्हणायचं नाही. आय वॉन्ट, वॉन्टचा अर्थ बी पाहिजे होतो, पण ते स्वार्थी पाहिजे आहे. पाहिजे म्हणजे शूड. तर हे शूड कसं की सल्ला देण्यासारखं वाक्य आहे. म्हणजे तू अभ्यास करायला पाहिजे, बरोबर आहे. हां, आपण शिस्त पाळली पाहिजे, विद्यार्थ्यांनी शिस्त पाळली पाहिजे, लोकांनी टॅक्स भरलाच पाहिजे. आता च वापरलं तर तिथं येतं मस्ट, भरला पाहिजे झालं तर तिथे येतं शूड. तर हा भाग तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे. चला तर आपण याचं ट्रान्सलेशन करूयात इंग्लिशमध्ये. बघा मित्रांनो की तूसाठी आपण या ठिकाणी वापरतो यू. आता समोरचा भाग पहा. पुढे तुम्हाला उलटं यायला सांगितलं, पाहिजेसाठी काय घ्यायला सांगितलं, शूड घ्यायला सांगितलं, बरोबर आहे.
आणि शुड आल्यानंतर कॅन यो, शुड यो, त्यानंतर तुम्हाला क्रियापदाचं वापरायचं आहे पहिलं रूप. काय वापरायचं क्रियापदाचं पहिलं रूप? तर मग आता बांधायला म्हणजेच बांधणे. बांधणीसाठी काय म्हणतो बरं मित्रांनो आपण? बांधणीसाठी म्हणतो आपण बिल्ड. काय म्हणतो? बिल्ड. यू शुड बिल्ड. ओके. आणि घरसाठी आता बघा मित्रांनो, घराला दोन शब्द आहेत. एक आहे होम आणि दुसरा आहे हाऊस. ओके. तर फक्त होम किंवा फक्त हाऊस म्हणता येत नाही, त्यासोबत तुम्हाला वापरावं लागतं, म्हणजे हाऊस किंवा होम म्हणावं लागतं. मग इथं कोणतं वापरायचं? बघा, होम आणि हाऊसमध्ये फरक आहे मित्रांनो. हाऊस म्हणजे एनी हाऊस इन द वर्ल्ड, कुठलंही घर, एक जनरल घर समजा. आणि होम म्हणजे पर्टिक्युलर घर जे तुमचं अस्तित्वात आहे. लक्षात, आय एम गोईंग होम म्हणजे मी माझ्या घरी जात आहे. आता मी घर बांधलेलंच नाही आहे तर कुठं असेल काही गॅरंटी आहे का? नाही. मग इथं आपण काय वापरायला पुरतं आपल्याला, की घरासाठी आपण इथे वापरू शकतो हाऊस हा शब्द. पहा, यू शुड बिल्ड अ हाऊस. वाक्य कसं झालं? यू शुड बिल्ड अ हाऊस. या पद्धतीने तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन करू शकता. चला, यानंतर मित्रांनो नंबर 2 दुसरं वाक्य पहा. विद्यार्थ्यांनी शिस्त पाळली पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिस्त पाळली पाहिजे. आता याला कसं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करणार? पहा मित्रांनो, आता विद्यार्थ्यांनी म्हटल्यानंतर तुम्ही काय म्हणणार बरं? विद्यार्थ्यांनी स्टुडंट्स. आता कुठले स्टुडंट्स आहेत ते माहिती आहेत का आपल्याला? जनरल स्टुडंट असतील कुठले बी तर फक्त स्टुडंट्स म्हणायचं. आणि तुमच्या वर्गातले जर ते विद्यार्थी असतील, तुमच्या वर्गातले तर त्यांच्यासाठी द स्टुडंट्स हा शब्द वापरायचा. आलं का लक्षात? तर मी एका जनरल विद्यार्थ्यांबद्दल बोलायलो. मग आता विद्यार्थ्यांनीसाठी काय येईल बरं इथं? विद्यार्थ्यांनीसाठी येईल या ठिकाणी स्टुडंट्स हा शब्द. काय येईल? स्टुडंट्स. आता उलट्या क्रमाने या. पहिला शब्द आहे पाहिजे, दुसरा आहे पाळली, तिसरा आहे शिस्त. आता पाहिजेसाठी काय घ्यायला सांगितले वर? शुड घ्यायला सांगितले. पाळलीसाठी पाळणे म्हणजे काय? एकदा फक्त माहीत करून घ्या, नंतर पाठवून जातं रे. फॉलो. पाळणे एकदा माहीत करून घ्या ना. फॉलो माय रूल्स, माझ्या नियमांचं पालन करा. एकदा फक्त माहीत होईपर्यंत अडचण आहे. एकदा का तुम्हाला हे माहीत झालं, कार्यक्रम फिनिश, म्हणजे तुमच्या ते लक्षात राहू शकतं. स्टुडंट शुड. पाळली याच्यासाठी घ्यायचं मित्रांनो फॉलो. म्हणजेच शुड नंतर तुम्हाला क्रियापदाचं वापरायचं आहे पहिलं रूप. फॉलो झालं. आता शिस्तीसाठी काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? पहा मित्रांनो, डिसिप्लिन. DISCIPLINE. स्टुडंट शुड फॉलो डिसिप्लिन. डिसिप्लिन, शिस्त हे भाववाचक नाम आहे. भाववाचक नाम असल्यामुळं त्याच्यापूर्वी अँड द कुठलंही आर्टिकल वापरायचं नाही. तो एक रूल आहे. ओके. चला, याच्यानंतर मित्रांनो पाहूयात नेक्स्ट वाक्य नंबर 3. आता हे कॅनचे 5 वाक्य घेतले आपण. शुडचे वाक्य घेणार होतो 5. शुडचे घेऊयात. 2 झाल्यानंतर नंबर 3. तिसरं वाक्य पहा मित्रांनो. पहा, भारताने विश्वचषक जिंकला पाहिजे. बघा, याचं ट्रान्सलेशन कसं करता येईल आपल्याला, की भारताने विश्वचषक जिंकलाच पाहिजे किंवा जिंकला पाहिजे. आता भारताने साठी पहिल्यांदा मित्रांनो काय घ्यायचं ते पहा. भारताने साठी आपण इंडिया घेत असतो. काय घेतो? इंडिया. ओके. त्यानंतर उलटा क्रम वापरा असं मी तुम्हाला म्हटलेलं आहे. तर पाहिजेसाठी तुम्हाला इथं घ्यायचं मित्रांनो शुड. आणि शुडच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. कितवं? पहिलं रूप. आता पाहिजे म्हणजे या ठिकाणी आता मी घेतो शुड. ठीक आहे. तर जिंकला म्हणजेच जिंकणे. आता जिंकण्यासाठी काय म्हणतो रे आपण? जिंकण्यासाठी आपण म्हणतो विन. तर या ठिकाणी घेतलं समजा विन. ओके. मग विश्वचषक. आता विश्वचषकासाठी शब्द कोणता? विश्वचषकासाठी शब्द आहे मित्रांनो वर्ल्ड कप. कोणता? वर्ल्ड कप. एक तर तुम्ही द वर्ल्ड कप म्हणू शकता, जर समजा करंट डेजमध्ये तो विश्वचषक चालू आहे. उदाहरण समजा उद्या भारताने विश्वचषकातला किंवा वर्ल्ड कपमधला पहिला मॅच खेळायचा आहे, तर तुम्ही तिथं काय म्हणणार की द वर्ल्ड कप, कारण ते पर्टिक्युलर आहे. चला असं समजूयात की समजा वर्ल्ड कप चालू आहे, या अनुषंगाने तुम्हाला म्हणता येईल मग द वर्ल्ड कप, कारण पर्टिक्युलर कपबद्दल आपण या ठिकाणी बोलत आहोत, जनरलबद्दल बोलत नाही आहेत. या पद्धतीने तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन करू शकता. नेक्स्ट वाक्य मित्रांनो, की आपण जनरली आपण काय म्हणतो की बाबा आपण खरं बोललं पाहिजे, आपण सत्य बोललं पाहिजे, तू सत्य बोललं पाहिजे, तिने सत्य बोललं पाहिजे, त्याने सत्य बोललं पाहिजे, असं जनरली आपण म्हणत असतो ना. चला त्याचं एखादं वाक्य होऊन देऊ. समजा वाक्य मला असं म्हणायचं आहे,
की आपण सत्य बोललं किंवा बोलले पाहिजे. लक्षात, आपण सत्य बोलले पाहिजे. आता डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये जाऊन हे बोलत आहात. की समजा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणाला काहीतरी विचारत, बाबा सांग काय प्रॉब्लेम आहे, आणि तू व्यवस्थित बोलत नसेल, खरं सांगत नसेल, तर मग आपण इथं काय म्हणतो की आपण सत्य बोललं पाहिजे, तू सत्य बोललं पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही फक्त ट्रूथ म्हटलं तरी चालतं किंवा द ट्रूथ म्हटलं तरी चालतं. संदर्भानुसार समजा ते लागू बी शकता आणि तुम्ही त्याला वगळू बी शकता. चला, तर सर्वप्रथम पहा मित्रांनो, आपणसाठी काय म्हणायचं. आपण हा शब्द जो आहे आपणसाठी म्हणायचं मित्रांनो वी. ओके, आता सत्य बोलले आणि पाहिजे तुम्हाला इकडून इकडे यायला सांगितलेलं आहे. तर पाहिजेसाठी काय घ्यायला सांगितले, शुड घ्यायला सांगितले. बोलले, बोलण्यासाठी काय येतं सांगा, बोलणे. हां, बोलण्यासाठी आपण स्पीक हा शब्द वापरतो की नाही, स्पीक हा शब्द. तर मग स्पीक हा शब्द आपण या ठिकाणी आता वापरूया. वापरला स्पीक हा शब्द. आता सत्यसाठी इंग्लिशमध्ये काय मित्रांनो, ट्रूथ किंवा द ट्रूथ म्हणा. वी शुड स्पीक द ट्रूथ, वी शुड स्पीक द ट्रूथ. या पद्धतीने काय प्रॉब्लेम नाही. लक्षात. मग आता एक काम करा ना, वी काढून टाका, यू टाका. यू शुड स्पीक द ट्रूथ, तू सत्य बोललं पाहिजे. आय शुड स्पीक द ट्रूथ, मी सत्य बोललं पाहिजे. लक्षात. पीपल शुड स्पीक द ट्रूथ, लोकांनी सत्य बोललं पाहिजे. कित्येक वाक्य तुम्ही अशा प्रकारचे तयार करू शकता. चला, शेवटचं एक वाक्य घेऊयात. नंबर 5. पाचवं वाक्य पहा. आता पहा मित्रांनो, समजा आपण जनरली असं म्हणत असतो कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा की बाबा श्रीमंतांनी गरिबांना मदत केली पाहिजे. श्रीमंतांनी गरिबांना मदत केली पाहिजे. तर एक गोष्ट सांगतो मी मित्रांनो तुम्हाला, द रिच पीपल शुड हेल्प द पुअर पीपल, असं काही जण याचं ट्रान्सलेशन करतील. पण एक सांगतो पहा, की जर समजा तुम्ही विशेषणापूर्वी म्हणजे थोडक्यात आणखीन सांगू का, द रिच म्हणलं ना तुम्ही तरी त्याचा अर्थ श्रीमंत लोक असा होतो, किंवा द पुअर जरी म्हटले तुम्ही तरी त्याचा अर्थ गरीब लोक असा होतो. त्याच्यापुढे पीपल लावायची गरज नाही. तर ग्रामरमध्ये रूल कसा आहे मित्रांनो, की विशेषणापूर्वी जर समजा तुम्ही द वापरला, आता रिच काय आहे विशेषण, याच्यापूर्वी जर द वापरलं त्याचा अर्थ त्या प्रकारचे लोक असा होतो, म्हणजे श्रीमंत लोक. द पुअर म्हणजे गरीब लोक. अलग लक्षात. मग हे वापरा सब्जेक्टमध्ये. कसं वापरणार पहा. पाचवं वाक्य शेवटचं, आधी मराठीतलं सांगतो की श्रीमंतांनी गरिबांना मदत केली पाहिजे. आता पहा, श्रीमंतांनी पहिल्यांदा हा शब्द असाल तसा श्रीमंतांनीसाठी काय घ्यायला सांगितलं, एकदा लक्षात ठेवा, द रिच म्हणजे श्रीमंत, द रिच म्हणजे श्रीमंत लोक. एकदा मन, दोनदा मन, तीनदा मन, पाठ झालं. द रिच. पाहिजेसाठी काय घ्यायचं रे, शुड घ्यायचं. मदत केली, मदत करण्यासाठी काय घ्यायचं रे, मदत करण्यासाठी हेल्प म्हणतो का नाही, हेल्प आपण, तर घे तिथे हेल्प. कोणाला, गरिबांना. मग गरिबांसाठी कोणता शब्द वापरायला सांगितला आहे, द पुअर. पहा वाक्य कसं झालं, द रिच शुड हेल्प द पुअर. मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही कित्येक वाक्य या ठिकाणी तयार करू शकता. ही ट्रिक वापरून, म्हणजे ज्या लोकांनी प्रश्न केला की बाबा सर ही ट्रिक किती वाक्यांसाठी वापरता येते, तर कितीक वाक्यांसाठी वापरता येतो. पण आद्यार्थी वाक्य तयार करण्यासाठी, प्रश्नार्थी वाक्य तयार करण्यासाठी, उद्गारवाचक तयार करण्यासाठी, त्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत. या सगळ्या ट्रिक्स मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून सांगणार आहे. तर कृपा करून तुम्हाला जर ह्या ट्रिक्स पाहिजे असतील, अधिकाधिक अशा प्रकारचे वाक्य पाहिजे असतील, तर तुम्ही माझं प्रोफेसर शिवानंद कुंभार हे चॅनल सबस्क्राईब करू शकता. त्या चॅनलवर मी दररोज तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज अपलोड करील, म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर चला तर मित्रांनो, थांबतो या ठिकाणी. पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये येतो आणि तुम्हाला आणखीन अशा प्रकारची वाक्य शिकवतो. थँक्यू व्हेरी मच.